नंतर जिंदगी तुम्हाला वाटणार नाही प्रोडक्ट मागे रिअल सगळ्या अँगलने पाहिलं तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे काय आपल्याकडं अगरबत्ती कसले भारी भारी प्रोडक्ट आहेत याला सगळ्यांची राईट ना. मग आज मला कळलं की ह्या प्रोडक्ट मध्ये वेळ लोक बिझनेस सांगतात. बघा इथे काय सांगितले, नीम सोप. इथं नीम सोप लिहिले, आपली प्राइस किती आहे आणि 1 लाख लोकांनी जर आपला सोप वापरला तर किती आहे इथं 8,000 करोडचा टर्नओव्हर होतोय. तुमचा इन्कम किती होणार आहे. म्हणजे मला कळलं मॅडम सकाळी फक्त लोकांनी आपल्या साबणाने आंघोळ केली. किती लोकांनी 1 लाख. 1 लाख. तर माझा इन्कम किती होईल किती 4,20,000. फक्त साबणामध्ये एवढा पैसा आहे मॅडम. किती आणि आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे 150 करोड. आणि इथं जर कोणी टूथपेस्ट वापरली तर किती झालं इथं 5,90,000. इथं अगरबत्ती जरी लावली देवाची पुण्य करा मॅडम हे खरं आहे बरं का. किती रुपये 6,50,000 अगरबत्ती. म्हणजे मला साबणामध्ये किती रुपये दिसतात सर 4 लाख. तुम्हाला साबणामध्ये नीम सोप दिसतो, एलोवेरा सोप दिसतो, मला साबणामध्ये मर्सिडीज दिसायची. आली का नाही आली का नाही आली. खरंच मार्केटमध्ये पैसा लय पण ज्यांना समजलं त्यांनी कमवून घेतला आणि त्यांना समजलं नाही. बघा ना मला काय म्हणायचंय आपल्यामुळे तर दुसरा कोणतरी मोठा होतोय हे आपल्याला समजलं तर आपण मोठा नाही होणार का. जिओचं कार्ड कोण कोण वापरते मी पण वापरतोय जिओ. कोणाला माहितीये जिओच्या आधी आयडिया वडाफोन वगैरे 1,000 रुपये दिले चालू होतं 1,000 1200 1500 आणि अचानक जिओ आलं आणि जिओने काय केलं आणि सगळ्यांना बेवडं बनवलं. सगळ्यांनी सगळं बंद केलं आणि कुठलं वापरलं आणि जिओने 2-4 महिने फ्री दिलं. नंतर डायरेक्ट प्लॅन आणला. हा डायरेक्ट धक्का दिला वाढवलं आणि नंतर ठेवलं 600-700 रुपये चालू होतं. नंतर पोराचं लग्न झालं आणि पोराचं तिकडं लग्न चालू इकडे डायरेक्ट धक्का दिला. लग्नाचा खर्च बसून एका झटक्या किती रुपये गेलं परत जागेवर आणलं 1,000 रुपये. कळलं तुम्हाला. जिओचं एक घरात 4 लोक एक रिचार्ज मारतोय आपण. विचार करा एका दिवसाला आपण किती रुपये देतोय 7-8 रुपये देतोय आपण एक व्यक्ती अंबानी साहेबांना रिचार्ज वर फक्त. मग काय हरकत आहे यार आपल्याला हे समजून घ्यायला. मला कळलं मी शॉप बदललं मी प्रोडक्ट वापरले माझे पैसे वाचले मला 50-60% फायदा झालाय. मला क्वालिटी प्रोडक्ट मिळाला मला झालेला फायदा मी लोकांना सांगणार आणि मला पण बेनिफिट होणार. पण मला कळलं मला बेनिफिट झालाय आम्ही ह्यांना सांगितला तर ह्यांना पण तोच बेनिफिट होणार आहे आणि ह्यांच्या खरेदीवर मला 10% इन्कम मिळणार आहे. किती टक्के सर प्लॅन मध्ये सरांनी सांगितलं असेल किती टक्के 10%. म्हणजे तुम्ही सोप वापरला 40 रुपयात मला 4 रुपये मिळाले. आणि वाईट केलं का तुम्हाला काय तुमचं खराब प्रोडक्ट काढून तुम्हाला चांगलं प्रोडक्ट दिलं. तुमच्या घरामध्ये हेल्थचे प्रोडक्ट देऊन तुमची हेल्थ चांगली केली, शेतीचे प्रोडक्ट देऊन तुमची शेती चांगली केली, सगळे प्रोडक्ट देऊन चांगले. मग अरे लोक वाईट काम करून पैसे कमवतात आणि इथं चांगलं काम करून जर पैसे मिळणार असतात तर वाईट काम करतोय का आपण. मी आपल्या शिक्षणाच्या विरोधात 100% नाहीये पण शिक्षण पद्धतीच्या विरोधात 100% नाही 1,00,000% का सांगा बरं. शिकणं म्हणजे नोकरी करणं असं का बरं. मी बँकेत मॅनेजर होतो मी जिथं काम करत होतो. मला कळलं मला जो इन्कम येतोय आणि माझे जे खर्च होतात शिल्लक काहीच राहत नाहीये. आणि मी जे काम आता हे करतोय 5 वर्ष ते काम माझ्या बॉसने 30 वर्ष केलं होतं आणि माझ्या समोर रडत होते. मला कळलं हेच काम मी पुढचे 30-25 वर्ष केलं तरी त्यांचं लाईफ मला मिळणार. मग आज आयुष्यामध्ये जर गरज आहे माझ्या फॅमिलीला गरज आहे मला गरज आहे मला पैसे कमवायचे मला चांगलं काहीतरी करायचंय तर मला प्लॅटफॉर्म शोधणं गरजेचं आहे ना. मी शोधला आणि मी इथं काम करतोय इन्कम मिळाला. मागच्या एका महिन्याचे इन्कम 12,70,000 आले मला मॅडम. किती आले 12,70,000 एका महिन्याचा इन्कम आला. काय करून साबण वापरून 12,70,000 आला. अमोल सरांना 20 लाख रुपये आले. सविता मॅडमला किती आले 35 लाख. कोणाला माहिती किती आले 35 व्यक्ती लेडीज 35 लाख आले. अशोक सरांना किती आले 90 लाख 90 लाख एका वर्षाचं नाही. एका सनेज मधून हेल्थ मिळाली सनेज मधून वेल्थ मिळाली आणि आध्यात्मिक विचार असतील तर हॅपीनेस पण मिळते. राईट ना. जन्म का झाला जगून काय करायचे मेल्यानंतर बरोबर काय झाला ह्या विचारांची. शरीराचे ऑपरेशन करणारे डॉक्टर खूप आहेत काही ठिकाणी फुकट काही ठिकाणी विकत. पण विचारांचं ऑपरेशन करणारे डॉक्टर एकच आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर अशोक तोडकर सर. तर मला जाता